उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्यापूर्वीच होणाऱ्या चहापानावरती मवियानं बहिष्कार टाकलाय। कर्जमाफीच्या मुद्द्यासह लांबलेला पाऊस, त्यामुळे तयार झालेली दुष्काळाची स्थिती, नीट पेपर फुटी, महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या आमदारांनी चहापानावरती बहिष्कार घातलाय। हे सगळे मुद्दे अधिवेशनामध्ये चर्चेला घेणार असल्याचं देखील मवियाच्या नेत्यांनी सांगितलंय। तर काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेत मवियानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। एल निनोचं सूचना सरकारला आली होती, त्यानंतर सरकार जागं झालं का? तर जागं झालेलं नाही। ही अवस्था या ठिकाणी या सरकारची त्या ठिकाणी, आणि म्हणून भ्रष्टाचार असू दे, महागाई असू दे, शेतकऱ्यांवर असणारा अन्याय असू दे, कर्जमाफी आणि त्याचे डिटेल्स आम्ही सभागृहामध्ये निश्चितपणे या ठिकाणी मांडूच। परंतु एकूणच या 13 कोटी जनतेला जे अभिप्रेत होतं त्यातलं कुठलंही घडत नाही, आणि म्हणून आम्ही चहापानावर बहिष्कार टाकतोय। धरणाचा साठा जवळपास 23 ते 25% उरलेला आहे। मागच्या वेळी हाच साठा 31%वर होता। ते एक मोठं संकट महाराष्ट्रावर आलं आणि पाण्याचं नियोजन न केल्यामुळं पाण्याचा साठा अल निनो येणार आहे माहीत असून देखील मागच्या वर्षी 31% असणारा साठा 23%पर्यंत खाली कसा गेला हा प्रश्न आहे। पाण्याच्या नियोजनाकडे सरकारचं लक्ष नाही। बाकीचे उद्योग करण्यात सरकारला भरपूर वेळ आहे, पण पाण्याचं नियोजन हे सरकार अपयशी ठरलं। याचा फटका हा बसणार आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि पिण्याच्या पाणी पुरवठा अपुरा झाल्यावर नागरिकांना देखील प्रचंड त्रास आता सहन करावा लागणार आहे। सरकार आता काय गोंडा मिरवणार आहे की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, प्रत्येक शेतकऱ्याचं 2 लाख रुपयापर्यंत कर्ज हे माफ केलं असं सांगणार आहेत। परंतु मागच्या वेळेप्रमाणेच हेच ते मुख्यमंत्री आणि हेच ते सरकार त्यांनी जी कर्जमाफी केली होती ती कर्जमाफीचा लाभ अजूनही त्यावेळच्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही। हे 4 दिवसापूर्वी सरकारनं मान्य केलेलं आहे।